चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा तालुक्यातील देवाडा व अन्य गावातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाला जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार असून परिस्थितीची संपूर्ण जाणीव असताना हलगर्जीपणामुळे देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील 3 रुग्णांचा मृत्यू होणे ही बाब आरोग्य खात्याचे धिंडवडे काढणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देवाडा येथे भेट दिल्यानंतर व्यक्त केली। दूषित पाण्यामुळे देवाडा येथे रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचे ठाऊक असताना ग्रामसेवकाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने या गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। जर लोकांना वेळीच शुद्ध पाणी पुरविले गेले असते तर या गावात 4 रुग्णांवर मृत्यूची पाळी उद्भवली नसती। रुग्णालयात 3 रुग्ण दगावले व 1 रुग्ण घरी दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णाची नोंद नसली तरी अजूनही गावातली परिस्थिती भयावह असल्याचे हंसराज अहिर यांनी म्हटले आहे। पीएससी मध्ये गेल्या 4-5 दिवसापासून डायरियाचे पेशंट वाढलेले आहेत। गावात पिण्याचं पाणी दूषित आहे आणि त्याकडे संबंधित जे अधिकारी आहेत, गावचे ग्रामसेवक पासून ते सगळे वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं। त्यांच्यापाशी रिपोर्टिंग असतानाही त्यांनी इथं शुद्ध पाणी देण्याचा काही प्रयत्न केला नाही आणि परिणाम असा आहे की गावात 97 पेशंट या पीएससीला आता पण नोंद झालेली आहे। दुर्दैवाने त्या ठिकाणी 3 रुग्णांचा मृत्यू पण झाला आहे। 1 रुग्ण दवाखान्यात न जाता घरी दगावल्यामुळे त्याची नोंद इथं नाही आहे। 4 रुग्ण मेले डायरियामध्ये। ही आम्हा चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना फार बदनामीकारक बाब आहे। इतकी पेशंट मरणारा पीएससी शेवटी देवाळात झालेला आहे। 4 पेशंट मरतात आणि या ठिकाणी तरी पण डॉक्टर वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष घालत नाहीत। पिण्याच्या पाण्याकरता इथं ताबडतोब व्यवस्था करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि पीएससीची पण सुविधा फार विचित्र आहे। पूर्ण पीएससी गळते आहे आणि त्याही स्थितीमध्ये या ठिकाणी भरलेला जो स्टाफ सँक्शन पद जी आहेत त्यापैकी अर्धे पण या ठिकाणी पेशंट डॉक्टर्स आणि कर्मचारी नसतात। ड्रायव्हरची पण तक्रार आहे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे या ठिकाणचे जे MBBS डॉक्टर आहेत प्रकाश नावाचे ते इथं येतच नाहीत। म्हणजे ह्या दवाखान्यामध्ये एका डॉक्टरच्या बस दवाखाना चालू आहे म्हणून या ठिकाणी ती घटना घडली आहे। यामध्ये नक्कीच DHO यांना मी जिम्मेदार धरतो, कारण त्यांनी इथं दुर्लक्ष केलेलं आहे। बाकी इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी ताकीद दिली नाही, दुर्लक्ष केलं आणि पिण्याच्या पाण्याकरता ग्रामपंचायत सचिव जे आहेत त्यांनी फार हलगर्जीपणा केलेला आहे। म्हणून दुर्दैवानं महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण डायरियामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा पीएससीला मेलेले आहेत। याची त्वरित चौकशी घ्यावी, दखल घ्यावी याकरता मी अधिकाऱ्यांना बोलणार आहे। जी, हमारे पास में यहाँ प्रमुख रूप से 4 गांव के पेशेंट यहाँ पर ज़्यादा आ रहे हैं। सबसे ज़्यादा संख्या है देवाड़ा गांव की, उसके बाद सोंडो, टेम्बुरवाही और सिद्धेश्वर। और अब तक हमारे पास में नोंद हुई है डायरिया के 97 पेशेंट्स की, जिसमें से हम लोगों को 8 लोगों को रेफ़र करना पड़ा और बाकी पेशेंट्स को यहाँ पर हमने ट्रीटमेंट दिया है। और मृत्यु के लिए हमारे पास अभी तक 3 नोंद दी गई है। एक मृत्यु जो कि वो बाहर है, जिसके बारे में बाकी लोग बोल रहे हैं चौथाई के लिए, लेकिन चौथा मृत्यु हमारे पास नोंद नहीं है, उसकी हम लोग चौकसी कर रहे हैं। और 3 जो मृत्यु हुए, तीनों मृत्यु हमारे दवाखाने में इलाज के लिए ना आते हुए प्राइवेट दवाखाने के में इलाज करवाने लेके गए थे, उसके बाद ये घटना घटी है। हमारे पास में किए गए कम से कम 69 पेशेंट के अभी तक का किसी प्रकार का कोई कॉम्प्लिकेशंस निर्माण नहीं हुआ है। 69 पेशेंट जो है वो हमारे पास में ठीक होकर चले गए। और साथ में आप पूछ रहे हो कि पानी मतलब क्या प्रॉब्लम से ये सब हो रहा है, तो हम लोग गाँव या फिर चारों ठिकानों पे चौकसी राउंड करने के बाद में हमें ये नज़र में आया कि वहाँ के जो पानी के जो स्रोत हैं वो सारे गंदे पानी में डूबे हुए हैं और सारे पानी में कोई ब्लीचिंग नहीं और किसी प्रकार का प्यूरिफिकेशन का ये प्रक्रिया हुई नहीं है। उस वजह से ये बीमारी ज़्यादा हो रही है। और नागरिकों से मैं आह्वान करता हूँ कि वो पानी पीने के पानी को गर्म कर पिए, हो सके तो जीवन ड्रॉप की 2 बूंदें डालकर उसे पिए। अन्यथा फिर अगर कुछ आपको सौम्य लक्षण निर्माण होते हैं तो पास के नज़दीकी हमारे अस्पताल में, सरकारी किसी भी अस्पताल में भर्ती हो जाइए। घरेलू उपचार किंवा छोटा मोटा इलाज ना करते हुए उसको प्रॉपर ठीक ढंग से इलाज किए तो ये संभव है और हम लोग इस पर जीत पाएंगे। धन्यवाद।